तिसरा आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे एखाद्या स्त्रीरोग तज्ञाकडे गायनाकोलॉजिस्टकडे जाणे आणि व्यवस्थित आपल्या हेल्थचं चेकअप करून घेणे की आपल्यात कशाची कमी आहे, आपलं काय व्यवस्थित, आपल्याला काही त्रास होतोय का. कारण आजकाल बरंच, जसं मी सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच, की धकाधकीचं आयुष्य आहे, आपलं पळतं धावतं आयुष्य आहे, स्ट्रेसफुल असतं, आपल्याला खूप जास्त कामाचा स्ट्रेस असतो, पर्सनल गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी असतात, आपली लाईफस्टाईल वेगळी असते, कोणी स्मोक करत असतं, कोणी ड्रिंक करत असतं, या सगळ्या गोष्टी असतात. तर हे तुमच्या गायनाकोलॉजिस्टला सगळ्या गोष्टी सांगायच्या की तुम्हाला हेल्थशी रिलेटेड काही इश्यूज आहेत का, किंवा तुम्ही जर स्मोक करत असाल, ड्रिंक करत असाल तर त्या ताबडतोब थांबवायलाही लागतात. हे तुम्हाला तुमच्या गायनाकोलॉजिस्ट सांगतील, स्त्रीरोग तज्ञ सांगतील. आणि सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर सुरुवातीपासून एकच ठेवायचा. भले तुम्हाला रिझल्ट उशिरा जरी आला किंवा उशिरा येत असेल तरी सुद्धा एकच ठेवायचा. कारण 100 डॉक्टर चेंज केले, असंख्य डॉक्टर चेंज केले तर रिझल्ट लवकर येतो असं काही नाही. त्यामुळे डॉक्टर शोधताना थोडासा वेळ घेऊन शोधायचा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत पार पडतील आणि सगळं छान होईल. त्याच्यामुळे गायनाकोलॉजिस्टकडे जायचं, हव्या त्या टेस्ट करून घ्यायच्या, त्यांना सांगायचं तुम्ही काय प्लॅन करताय, किंवा आजकाल बऱ्याच गोष्टी असतात त्या तुम्हाला सांगतील.